लेक्चर कोणीही बंक करू नये किंवा लेक्चर बंक करावी म्हणून याच्यात पार्टिसिपेट करू नये. मी असं काही मेसेज देत नाहीये. एक असं असतं ना की ओके काहीतरी पार्टिसिपेट करून बघूयात असं म्हणून गेलो होतो आणि नंतर तो एक कलागुण लक्षात आला आणि या फील्डला सुरुवात झाली. स्टेजवर काम केल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स येणं आणि ती ऍड केल्यानंतर त्याचं मला मानधन मिळालं आणि मग तेव्हा असं कळलं की अच्छा ह्याच्यामध्ये करिअर किंवा काहीतरी होऊ शकतं. खेडेगावामध्ये बसून सुद्धा एखादा मनुष्य त्याच्या मोबाईलचा उपयोग करून सुद्धा स्टार होऊ शकतो आणि तिथे अनेक माझे मित्र असे आहेत की जे रेग्युलर जॉब करतात आणि मग जाऊन नाटक करतात पण आवड म्हणून. तुम्ही पैसे देऊन काम करू नये आणि जर द्यायचे असतील तर तुम्हाला काम केल्यावर जे मानधन मिळतं त्यातनं कट तुम्ही देऊ शकता. ही गोष्ट खूप गरजेची आहे की तुम्ही सतत दिसत राहणं गरजेचं आहे. पण ऑडिशन आपल्याकडे बऱ्याच येतात तेव्हा विचारलं जातं तुमचे इन्स्टाला फॉलोअर किती आहे. सो इन्स्टाला फॉलोअर असतील तर तुम्हाला काम मिळेल असंही आहे. बेसिकली मी ऍक्टर आहे, मी डिरेक्टर नाही आहे असं मी अगदीच नेहमीच सांगतो. मी ऍक्सिडेंटल डिरेक्टर आहे म्हणायला हरकत नाही. नमस्कार. एनपी क्रिएशन प्रस्तुत गप्पा टप्पाच्या एका नवीन भागात मी निलेश परब तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण भेटणार आहोत संकेत ओक सरांना. ते वेद ऍक्टिंग अकॅडमीचे फाउंडर अँड डायरेक्टर आहेत. त्याचप्रमाणे ते एक उत्तम अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांच्याकडून आज आपण वेद ऍक्टिंग अकॅडमी आणि अभिनय क्षेत्राबद्दल बऱ्याचशा गोष्टी जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. तुझं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्यात आधी तुला खूप थँक्स आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण खूप सुंदर पॉडकास्ट आहे. मी स्वतः बघतो आणि मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल थँक्स. थँक्यू सो मच. दादा, तुझी अभिनय क्षेत्रातली सुरुवात कशी झाली? बेसिकली अभिनय क्षेत्रामधली सुरुवात बऱ्याच जणांची जशी होते की साधारण लहान असताना कुठेतरी काम केलं जातं. म्हणजे आमच्या शाळेमध्ये स्पर्धा असायच्या, वक्तृत्व स्पर्धा किंवा भाषण आपण कॉम्पिटिशन वगैरे म्हणतो. तर तशी किंवा टिळकनगर शाळेमध्ये मी होतो. तर तिथे काही बालनाट्यांमध्ये काम करणं असेल किंवा आवड म्हणून तिथून खरी सुरुवात झाली. पण या फील्डमध्ये सुरुवात जर झाली कशी सांगायचं झालं तर त्याचा गमतीदार किस्सा असा आहे की कॉलेजमध्ये गेल्यानंतर एकांकिका स्पर्धा असतात. म्हणजे INT किंवा युथ फेस्टिवल या सगळ्या कॉम्पिटिशन्स असतात आणि त्या कॉम्पिटिशन मला माहिती नव्हत्या की अशा काही स्पर्धा असतात किंवा काय. FY असताना कॉलेजमध्ये एक नोटीस आली होती की एकांकिका स्पर्धा आहेत आणि त्याच्या ऑडिशन्स ऑडिटोरियम मध्ये होणार आहेत. आणि जेव्हा ती नोटीस आली तेव्हा आम्ही मित्र एकमेकांबरोबर बोलत होतो आणि नॉर्मली वक्तृत्व किंवा हे करत असल्यामुळे माझे डिक्शन चांगले होते, आवाज चांगला होता आणि म्हटलं काय हरकत आहे आपण जाऊन बघायला. आणि तेव्हा बोलताना एक मित्र असं म्हणाला की आपण जाऊयात कारण इथे रिहर्सलला वेळ लागतो बराच आणि लेक्चर बंक करता येतात. म्हणजे लेक्चरला न बसता तुम्ही इथे जाऊ शकता. आणि म्हटलं अरे हा म्हणजे आपल्याला इथे अटेंडन्स लागेल आणि आपण कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट करू शकतो. सो त्यामुळे मी पार्टिसिपेट करायचं ठरवलं आणि तेव्हा शिरीष लाटकर जे खूप मोठे रायटर आहेत किंवा डिरेक्टर आहेत, तर शिरीष दादाची एकांकिका आणि त्याची ऑडिशन होती आणि त्याच्यामध्ये मी माझा एक मोनो ऍक्ट परफॉर्म केला होता आणि तिथे माझं सिलेक्शन झालं. म्हणजे जवळपास 60-65 मुलं होती ऑडिशन द्यायला आलेली आणि त्यांच्यामधनं काही जणांची निवड झाली आणि त्याच्यामध्ये मी होतो. आणि तिथून कुठेतरी या करिअरला किंवा करिअर नाही म्हणणार मी, या प्रवासाला सुरुवात झाली. कारण मग एकांकिका स्पर्धा आणि मग त्याच्यामध्ये काही बक्षिसं मिळाली आणि मग त्यानंतर कुठेतरी सुरुवात आपण जी म्हणतो ना त्या पद्धतीने झाली. पण त्याचा लेक्चर कोणीही बंक करू नये किंवा लेक्चर बंक करावी म्हणून याच्यात पार्टिसिपेट करू नये. मी असा काही मेसेज देत नाहीये. पण एक असं असतं ना की ओके काहीतरी पार्टिसिपेट करून बघूयात असं म्हणून गेलो होतो आणि नंतर तो एक कलागुण लक्षात आला आणि या फील्डला सुरुवात झाली. अच्छा. पण मग याच्यामध्येच प्रोफेशन किंवा करिअर करावं असं कधी वाटलं? बेसिकली जसं म्हटलं तसं की त्या एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर अल्फा महाकरंडकची कॉम्पिटिशन होती ती आणि एकांकिका हा प्रकार माहिती नव्हता काय असतो. आधी कथाकथन किंवा भाषण वगैरे या सगळ्यामध्ये पार्टिसिपेशन केलं होतं. पण त्यानंतर स्टेजवर काम केल्यानंतर एक वेगळा कॉन्फिडन्स येणं किंवा इतक्या म्हणजे गडकरीला आमचा प्रयोग झाला होता तेव्हा आणि खचाखच भरलेल्या ऑडिटोरियम मध्ये स्टेजवरती उभं राहून आपण काहीतरी परफॉर्म करतोय आणि समोरनं आपल्यासाठी टाळ्या वाजवतायत किंवा आपलं कौतुक होत आहे आणि त्याच्यानंतरचा जो एक कॉन्फिडन्स असतो. आणि त्यानंतर बरेच जण मला येऊन भेटले, त्यातले बरेच डिरेक्टर होते, बरेच ऍक्टर होते जे बघायला आले होते
की तुझं काम खूप छान झालं, खूप मस्त केलंस, तू पुढे कंटिन्यू कर. काही जणांनी माझा नंबर घेतला, की तुला मी काही काम असेल तर बोलवेन वगैरे. आणि तेव्हा ॲब्सोल्यूट काही माहिती नव्हतं, की अरे हे काय आहे, फील्ड काय आहे किंवा ह्याच्यामध्ये काय करायचं असतं. पण इतकं लक्षात आलं, की आपण ना बाकीच्यांपेक्षा काहीतरी वेगळं केलंय आणि ते खूप छान आहे. म्हणजे सगळ्यांना आवडतंय. म्हटलं मग काय हरकत आहे, याच्यामध्ये पुढे विचार करा. पण तोपर्यंत विचार केला नव्हता. त्यानंतर सलग 3 वर्ष कॉम्पिटिशन झाल्या. त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन झालं, त्याच्यामध्ये बक्षिसं वगैरे मिळाली आणि मला एक ॲड मिळाली होती तेव्हा, जी लोकल ॲड होती आणि ती ॲड केल्यानंतर त्याचं मला मानधन मिळालं आणि मग तेव्हा असं कळलं, की अच्छा ह्याच्यामध्ये करियर किंवा काहीतरी होऊ शकतं. ओके. सो आवड तिथून सुरू झाली आणि करिअरचा विचार हळू-हळू तिथेच बरेच डिरेक्टर किंवा रायटर जेव्हा भेटायचे, हां, हां. तर तेव्हा कुठेतरी वाटलं आपण इथे हरकत नाही या अ, कडे करियर म्हणून बघा. मग तुमची सुरुवात अभिनेता म्हणून झाली. पण त्यानंतर मग तुम्ही म्हणजे डायरेक्शन या दिशेने कधी वळलात? बेसिकली मी ॲक्टर आहे. हं. मी डिरेक्टर नाही आहे, असं मी अगदीच नेहमीच सांगतो. अच्छा. मी ॲक्सिडेंटल डिरेक्टर आहे म्हणायला हरकत नाही, की काय म्हणूयात, की माझ्यावरती दिग्दर्शनाची जबाबदारी आली. हं. म्हणजे एक कॉम्पिटिशन होती कॉलेजमध्येच असताना सेकंड इयरला. एक 26 जुलैला तेव्हा पूर पूर आणि सगळं जेव्हा आलं होतं. हं. तर तो विषय घेऊन त्याच्यानंतर काही एकांकिका स्पर्धा अशा होत्या. म्हणजे एक ती स्पर्धा अशी होती, रोड ट्रॅकची माझ्यामध्ये स्पर्धा होती. हं. आणि त्या विषयावर काहीतरी करायचं होतं किंवा काहीतरी परफॉर्म करायचं होतं जे एकांकिका फॉर्ममध्ये करायचं होतं. आणि तेव्हा आम्ही कॉलेजमधनंच जो आमचा फर्स्ट इयरला ऑडिशन वगैरे झाल्या होत्या. त्याच्यानंतर सेकंड इयरला मी एकांकिका केली. हं. आणि मग आमचा एक ग्रुप जमला. हं, हं. जो नॉर्मली प्रत्येक ॲक्टर किंवा डिरेक्टरचा एक ग्रुप असणं गरजेचं असतं तसं. हो, हो. आणि त्या ग्रुपमध्ये आमचं जेव्हा डिस्कशन असायचं चालू, की बाबा अशी-अशी एखादी स्पर्धा आली आहे, तर आपण काय करूयात? पार्टिसिपेट करूयात का? हं. आणि मग आम्ही सगळेजण साधारण आम्ही 12-13 जण होतो. हं. आणि म्हटलं ठीक आहे आपण करूया त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन. काही माहीत नव्हतं म्हणजे अ, फक्त एकांकिका किंवा ॲक्टिंग करणं माहिती होतं, पण डिरेक्शन माहीत नव्हतं, रायटिंग माहिती नव्हतं आणि आम्ही सगळेच नवीन. हं. म्हणजे लिटरली एक एकांकिका स्पर्धेचा अनुभव फक्त होता आमच्याकडे, बाकी काही नाही. हं. आणि ते झाल्यानंतर आम्ही माझ्या टेरेसवरती म्हटलं आपण मीटिंग करूया. मग टेरेसवरती आम्ही भेटलो, आम्ही डिस्कशन केलं. म्हटलं काय करता येईल? मग आमच्यातलीच एक मैत्रीण स्नेहा म्हणून आहे. ती म्हणाली, की "मी स्क्रिप्ट लिहिते." हां. सो म्हटलं ओके. मग एक मित्र आहे तो म्हणाला, की "मी काम करतो वगैरे." मग डिरेक्ट करायला कोणाला तसा अनुभव नव्हता. ओके. मलाही अजिबात अनुभव नव्हता. हां. पण ते म्हणतात ना, "वासरात लंगडी गाय शहाणी" तसं होतं, हं, हं. की बाबा ह्याने एक स्पर्धा केलेली आहे, तर तू डिरेक्ट कर. अच्छा. आणि ते माझं पहिलं डिरेक्शन आयुष्यातलं, की जिथे मी म्हटलं, "ठीक आहे, करून बघूया, काय हरकत आहे? फार तर फार काय होईल? नाही येणार नंबरामध्ये, पण काहीतरी परफॉर्म तरी होईल." आणि ते जेव्हा डिरेक्शन झालं, ती स्पर्धा पार पडली आणि त्याच्यामध्ये परफॉर्मन्स खूप छान झाला. ती इतकी मोठी स्पर्धा नव्हती. पण तरीसुद्धा एक कौतुक असतं पहिल्या दिग्दर्शनाचं आणि विषय खूप वेगळा होता. पूरग्रस्त आणि याच्यावरती आणि त्या स्पर्धेमध्ये आम्हाला पहिलं प्राइझ मिळालं. ओके. त्या एकांकिकेचं नाव मदत एक नाट्य असं म्हणजे मदत जी केली जाते त्याचं कसं नाटक केलं हां, जातं, हां. अशा विषयावरती होती ती. आणि मग तिथे बक्षीस मिळाल्यानंतर मग असं झालं हां, डिरेक्ट कोणी केली होती? संकेतने केली होती. अच्छा. पण ते कोणीही नाही दिग्दर्शन करायला म्हणून मी. अशा पद्धतीमध्ये ती सुरुवात झाली. आणि मग त्यानंतर बरेचदा असंच झालं, की एखादं डिरेक्ट करायचंय बाबा, तुला मग 2 गोष्टी जास्त माहिती आहेत, मग तू कर. हं, हं. अर्थात त्याचं ट्रेनिंग आणि हे नंतर मी घेतलं म्हणजे मास्टर्स जेव्हा केलं थिएटरमध्ये, हं. तर तेव्हा दिग्दर्शन काय असतं किंवा बहिष्याल असेल किंवा विजया मेहतांचं वर्कशॉप जेव्हा मी केलं होतं, तर तेव्हा मी डिटेल ट्रेनिंग हे खूप पुढे घेतलं, पुढे काही वर्षांनंतर. हं, हं. पण दिग्दर्शक म्हणून सुरुवात ही माझी ॲक्सिडेंटनेच झाली होती, की कोणीच नाहीये, मग बाबा तू उभा राहा. हं. पण त्याला सक्सेस मिळाल्यावर पुढे ते सुरू झालं. पण ही खूप मोठी गोष्ट आहे, की पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला एक प्राइज वगैरे मिळणं, हो. हे हे एक तुम्हाला एक म्हणजे एक दिग्दर्शक म्हणून थोडंसं बूस्टअप देणार होतं, केव्हाही, की केव्हाही, अ, केव्हाही. आपण करू शकतो बाबा हे. कदाचित नसतं बक्षीस मिळालं तर मी पुन्हा हात लावला नसता डिरेक्शनला. अच्छा, पण मिळालं मग म्हटलं काय हरकत आहे करून बघायला. अच्छा. आता तुम्ही अभिनय पण करता आणि दिग्दर्शन पण करता. मग काय जास्त आवडतं? टू बी व्हेरी ऑनेस्ट ॲक्टिंग. कारण अभिनय हे पहिल्यापासून माझं पॅशन आहे हं. आणि होतं किंवा पुढेही राहील. कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी करायला मिळतात. खूप प्रोसेस एक वेगळी असते.
डिरेक्शन मध्ये पण मजा येते डेफिनेटली. डिरेक्शन मध्ये कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं जातं डिरेक्टरला, की तुम्हाला अख्ख्या नाटकाची सगळ्या कलाकारांची जबाबदारी घेणं, त्यांच्या बाजूने प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करणं. म्हणजे थोडासा आळशी आहे मी, की एवढ्या कॅरेक्टरचा विचार करण्यापेक्षा बाबा ऍज अ ऍक्टर माझ्या कॅरेक्टरचा विचार मी जास्त उत्तम करेन. पण ऍज अ डिरेक्टर सुद्धा मला खूप मजा येते, जेव्हा मी म्हटलं की थिएटर आर्टला आम्हाला विजय केंकरे, वामन केंद्रे हे दिग्दर्शन हा विषय शिकवायला होता. आणि पहिले जशी सुरुवात झाली, की ओके, ठीक आहे, मजा मस्तीमध्ये करून बघूया. पण नंतर नंतर जेव्हा त्याचा सिरियसनेस समजायला लागला, की एक्झॅक्टली हे काय आहे, किंवा विजया मेहतांकडे जेव्हा दिग्दर्शक म्हणून कशा पद्धतीने पाहिलं जातं एखाद्या नाटकाकडे, किंवा दिग्दर्शक म्हणून त्या नटांना तुम्हाला वाचावं लागतंच, की त्या नटांकडनं काम काढून घ्यायचं. पण प्रेक्षक या सीनवर काय रिॲक्ट होतील, प्रेक्षकांचं मत काय असेल, हे खूप महत्वाचं असतं एक दिग्दर्शक म्हणून विचारात घेणं आणि लेखकाचं म्हणणंही पोहोचवणं. सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला मी थिएटर आर्टला शिकलो. आणि मग मला दिग्दर्शन सुद्धा आवडायला लागलं, की त्याच्यामध्ये सुद्धा एक चॅलेंज आहे वेगळं, एक मजा आहे. पण मूळ सुरुवात किंवा अजूनही विचारलं, की पहिले ॲक्टिंग करणार की डिरेक्शन? तर मी अभिनय हेच पहिले सांगेन. पण डेफिनेटली दिग्दर्शक म्हणून मला काम करायला खूप आवडतं. कारण दोन्ही प्रोसेसमध्ये शिकायला प्रचंड मिळतं. वेगवेगळ्या गोष्टी नवीन अनुभवायला मिळतात. ॲज अ ॲक्टर तुम्हाला वेगळ्या कॅरेक्टरच्या लाईफबद्दल स्टडी करता येतो. आणि ॲज अ डिरेक्टर तुम्हाला सगळ्या नाटकातल्या पूर्ण कॅरेक्टरचा विचार करावा लागतो. सो त्यामुळे तेवढा अभ्यास तुमचा जास्त वाढतो. त्यामुळे तसं दोन्ही आवडतं, पण जर चॉईस विचारला किंवा काय जास्त, तर अभिनय. अच्छा. तुम्ही आता वेद ॲक्टिंग अकॅडमी ही चालवता. तर त्याची सुरुवात कशी झाली? बेसिकली ऍक्टिंग अकॅडमी कधी मी सुरू करेन किंवा मी ट्रेनर म्हणून काम करेन असं कधी वाटलं नव्हतं. म्हणजे मी दरवेळी असं म्हणतो, की तुम्हाला तुमचं करिअर सिलेक्ट करतं. म्हणजे आत्ता आपण इथे बसलोय किंवा आपण ते नशीब किंवा ह्या गोष्टी आहेत, किंवा मेहनत आणि असतेच, पण नशीब सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. आणि तुमचं करिअर जे आहे, तुम्हाला काय करायचं आहे, हे कुठेतरी ते तुमची निवड करतं. तसं ऍक्टिंग ट्रेनर किंवा प्रोफेशनल ऍक्टिंग ट्रेनर म्हणून माझ्या आयुष्यामध्ये ते आलं. अ, आणि याचं श्रेय किंवा काय म्हणूयात आपण, दीपाली काळे मॅडम म्हणून आहेत, ज्या कला संस्कार म्हणून संस्थेच्या अध्यक्ष आहेत. आणि स्मिता तळवळकर आणि सुलेखा तळवळकर, ज्या अस्मिता चित्र अभिनेत्री स्मिताताई, त्यांना सगळेच ओळखतात, किंवा सुलेखाताई. तर यांच्यामुळे मी या फील्डमध्ये ऍज अ ट्रेनर म्हणून आलो, किंवा वेध सुरू करण्यामागे यांचा हात खूप मोठा आहे. कारण कला संस्कार कडनं गेली 40 वर्ष बालनाट्य शिबिरं घेतली जातात डोंबिवलीमध्ये. आणि तिथे मी बहिष्याचा तेव्हा कोर्स केला होता. कॉलेजमध्येच एकांकिका आणि हाच पिरियड होता. आणि तेव्हा मला प्रसाद गोखले म्हणून माझा मामा येतो. तर तो मला म्हणाला, की "ओके, तू ये." म्हणजे तो एडिटर होता. आता नाहीये तो. पण तो म्हणाला, "तू ये शिबिरांमध्ये आणि मदत कर." आणि मग तिथे काळेबाई भेटल्या. आणि मग सगळे त्यांना काळेबाई म्हणतात, म्हणून काळेबाई मी म्हटलं. तर तिथे आम्ही गेल्यानंतर तिथे अगदी चहा आणण्यापासनं ते वेळप्रसंगी तिथे टेबल पटकन साफ करा, खुर्ची बाजूला घ्या, किंवा काहीतरी सामान आणून द्या. ऍडमिशन येतात वर्कशॉपला, तर तिथे माहिती सांगा. सो ही सगळी कामं मी शिकलो. किंवा बारीक बारीक काम असायचं आणि मी एकटा होतो. म्हणजे आता आपल्याकडे बरीच टीम आहे किंवा बरेच जण असतात. पण तेव्हा मला ही सगळी कामं फील्डवरती करायला मिळाली, शिकायला मिळाली. त्याचबरोबर संजीव वडावकर आणि प्रसाद गोखले हे तेव्हा मुलांबरोबर सेशन घ्यायचे किंवा ते शिबिर कंडक्ट करायचे. ते मला बघता आलं. सायमल्टेनियसली त्याच पिरियडमध्ये माझं बहिष्यांचा ऍक्टिंगचा कोर्स चालला होता. आणि 1 वर्ष असं झालं, की प्रसाद गोखले त्यांची एक वादळवाट सिरियल तेव्हा चालू होती. तर त्या सिरियलचं त्यांना काहीतरी काम होतं जास्त, आणि नवीन सिरियल चालू होत होती. सो ते म्हणाले, की "संकेत, यावेळी तू शिबिर कंडक्ट कर." मला बाई पण म्हणाल्यात, काळेबाई. आणि म्हटलं ठीक आहे. मग काळेबाईंनी जेव्हा मला सांगितलं, तर पहिले डेअरिंग नव्हती, कारण त्या शिबिराला 100 मुलं असायची. म्हणजे एक 2-3 मुलं सांभाळताना काय हालत होते किंवा अंदाज असतो, पण 100 मुलांना हँडल करायला लागायचं. आणि मग मी जेव्हा त्या वर्कशॉपमध्ये पहिल्यांदा शिकवलं, किंवा पहिल्यांदा मी ट्रेनिंग घ्यायला गेलो होतो, मी आणि माझा मित्र सुमेध म्हणून, आम्ही दोघांनी त्या वर्षी ते शिबिर कंडक्ट केलं होतं. आणि
जी बालनाट्य आम्ही बसवली होती ती इतकी अप्रतिम झाली होती आणि त्या समारोपाला सुलेखा तळवळकर या प्रमुख पाहुण्या म्हणून आल्या होत्या. आणि मग त्यांनी आम्हाला फोन करून बोलवून घेतलं, की तुम्ही भेटायला या. त्यांनी ओव्हरऑल आमचं काम पाहिलं आणि मग त्या म्हणाल्या, की असं-असं अस्मिता चित्र अकॅडमी म्हणून आमची आहे. तर तिथे तू प्रशिक्षक म्हणून काम करशील का? आणि माझं टी-वाय नुकतंच झालं होतं तेव्हा. तर मी म्हटलं, "चालेल, काही प्रॉब्लेम नाहीये मला. मला आवडेल उलट." आणि स्मिता तळवळकर आणि सुलेखा तळवळकर या स्वतः सांगतायत म्हटल्यावर कोण नाही म्हणेल. आणि मग मी तिथे शिकवायला सुरुवात केली. जवळपास मी 5 ते 6 वर्ष मग ठाणे, दादर, पार्ला अशा त्यांच्या ब्रँच आहेत. तिथे मी हे ट्रेनिंग देत होतो. आणि त्याच्यानंतर मग मी 2 वर्ष थिएटर आर्टला मुंबई युनिव्हर्सिटीला मास्टर्सच्या कोर्ससाठी ॲडमिशन घेतली. आणि मग तो कोर्स झाल्यानंतर मग असं वाटलं, की आपण बाहेर मुंबई साइडला अनेक ठिकाणी शिकवलंय. पण डोंबिवलीमध्ये म्हणा किंवा कल्याण डोंबिवली, ठाणा साइडला अशा पद्धतीचं ट्रेनिंग देणारी संस्था नाहीये. बाहेर आहे. पण इथून मुलांना कारण मी जेव्हा तिकडे शिकवायचो दादरला, तर बरीच जण डोंबिवलीवरनं दादरपर्यंत ट्रॅव्हल करायची. मग विचार केला, की आपण आपल्या शहरामध्ये ते का चालू करू नये किंवा अशा पद्धतीमध्ये आपण जर केलं तर काय हरकत आहे? आणि मग तेव्हा मी, माझी बायको मधुरा, माझी टीम बाकी सगळी वेदची. तर आपल्या सगळ्या टीमने विचार करून तेव्हा वर्षभराची बॅच सुरू करण्याचा विचार केला होता आणि अर्थात सुधाताई साठे किंवा काळेबाई यांचा सपोर्ट तेव्हा खूप होता. आणि मग तेव्हा 2010 साली आपण आपली पहिली बॅच वेदची सुरू केली. आणि त्याला पालकांचा खूप रिस्पॉन्स होता. तेव्हा 50 मुलं होती आपल्याकडे इयरली बॅचसाठी. म्हणजे जी बॅच जुलैपासनं म्हणजे जुलैला चालू होऊन ती फेब्रुवारीला संपते. आणि मार्च, एप्रिल परीक्षा असतात म्हणून. आणि तिथून मग आत्तापर्यंत चालू आहे किंवा पुढे प्रवास चालू राहणार आहे. कारण ती बॅच खूप म्हणजे त्या बॅचमधले आता बरेच जण आहेत जे कमर्शियली झीवरती किंवा अनेक चॅनलवर काम करतायत. रादर पुढे अनेक जण कमर्शियली काम करायला सुरुवात झाली. पण मूळ ती आमची पहिली बॅच वेदची आणि मग तिथून वेद ॲक्टिंग अकॅडमी म्हणून सुरुवात झाली. सो याच्या मागे दीपाली काळे मॅडम आहेत किंवा स्मिताताई आहेत, सुलेखाताई आहेत. यांच्यामुळे कुठेतरी एक ट्रेनर म्हणून बेसिकली काय होतं, की बाहेर अनुभव असा बराच येतो. म्हणजे पर्सनली मला मला बरेच जण विचारतात. मग आम्ही आता आमच्याकडे थोडा वेळ आहे. मग आम्ही वर्कशॉप घेऊन बघू का? साधारण आता सुट्ट्या चालू झाल्यानंतर. पण मला सगळ्यांना तेच सांगायला आवडेल, की ॲक्टिंग ट्रेनर हे एक पॅशन आहे. ज्यांच्याकडे पॅशन आहे, तुम्हाला अभिनय शिकवायला आवडतं आणि तुम्ही एन्जॉय करता, तर तुम्ही ते कंटिन्यू करा. मध्ये वेळ आहे म्हणून करू नका. कारण स्मिताताईंनी एक वाक्य सांगितलं होतं मला, स्मिता तळवळकरांनी. मी त्यांना म्हटलं, की "स्मिताताई आपल्या वर्कशॉपला इतके मोठे-मोठे ॲक्टर येतात शिकवायला." म्हणजे तेव्हा अनेक म्हणजे अगदी दिलीप प्रभावळकर किंवा बरेच जण शिकवायला यायचे. तर म्हटलं आणि आम्ही ॲज अ ट्रेनर म्हणून शिकवतोय, तर कसं काय म्हणजे मला थोडं ऑड वाटतंय. तर त्या म्हणाल्या होत्या, की "संकेत कसं आहे, ते ॲक्टर जे येतील ते त्यांचा अनुभव सांगतील. जो 2 तास, 2.5 तास जे बरोबर असतील. पण सगळ्यांनाच ॲक्टिंगचं ट्रेनिंग देता येत नाही. उत्तम ॲक्टर ते असतील, पण सगळ्यांना प्रशिक्षण देता येईल असं नाही. आणि त्याच्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि तेव्हापासून तो जो कॉन्फिडन्स आलाय आणि तो आत्तापर्यंत आहे कारण ते पॅशन आहे. आणि म्हणून मलाही जे याचा करियर म्हणून विचार करतायत किंवा ॲक्टिंग ट्रेनिंग, तर तुमच्याकडे पॅशन असेल तर तुम्ही नक्की विचार करू शकता. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडलाय, की कारण आता ह्या सुट्टीच्या काळात ना अभिनय शिबिराचं खूप मोठं प्रयोग असं होतं. हां, सगळीकडे बघतो की ॲड असतात, की हो, अभिनय हो. शिबिर आहे 10 दिवसाचं, 15 दिवसाचं, 1 महिन्याचं आणि तिथे वेगवेगळे ॲक्टर्स येतात, की त्यांचे अनुभव सांगतात. बरोबर. तर त्यांच्या अनुभवातनं चला ठीक आहे, आपल्याला थोडी माहिती मिळते. पण जोपर्यंत आपण त्याचं प्रॉपर प्रशिक्षण घेत नाही, ते कसं केलं जातं, करून बघत नाही, तोपर्यंत ते आपल्याला शिकता येणार नाही, मग असं मला वाटतं नक्कीच. मला एक विचारायचं आहे, की ज्यांना अभिनय क्षेत्रात करियर करायचं आहे, हां. त्यांनी नेमकी सुरुवात कुठून केली पाहिजे? आणि अभिनयाचं प्रशिक्षण घेणं हे किती महत्वाचं आहे? बेसिकली काय आहे, की जर तुम्हाला कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला जर करियर करायचं आहे, मग ते कुठलंही फील्ड असेल, तर तुम्हाला प्रशिक्षण हे प्रचंड गरजेचं आहे. याचं कारण असं म्हणजे पहिले असं म्हटलं जायचं, की नाटक किंवा याच्यासाठी काय गरज आहे? ट्रेनिंग क्लास किंवा प्रशिक्षण. तर कदाचित त्यांचं मत असं अशामुळे झालं असेल, की काही मी जसं म्हटलं, की काही जण मध्ये वेळ आहे ना, मग चला काहीतरी शिबिर घेऊन बघूया. तर तसं नाहीये. तुम्हाला म्हणजे मी स्वतः हे अगदी अधिकारवाणीने सांगतोय, कारण आम्ही हजार-हजार मार्कांचे पेपर
माझ्याकडे त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन आफ्टर कॉमर्स मी एम.ए. थिएटर आहे. मी मास्टर ऑफ थिएटर आर्ट्स केलंय. त्यानंतर एन.एस.डी.चा कोर्स माझा वर्कशॉप जो असतं एन.एस.डी.चं सिलेक्शन वर्कशॉप ते झालंय. विजया मेहतांचं सर्च बाय परफॉर्मर म्हणून एक वर्कशॉप असतं ते मी केलंय. आणि मी काय केलंय हे सांगण्यापेक्षा सुद्धा मला स्वतःला अपडेट राहायला खूप आवडतं. म्हणजे अगदी आत्ता सुद्धा म्हणजे आविष्कार संस्था जी खूप मोठी संस्था आहे, तिथे अजित भगत म्हणून जे दिग्दर्शक होते, ते मध्ये आत्ता वारले. तर त्यांचं जे शेवटचं वर्कशॉप झालं होतं तेही मी अटेंड केलं होतं. ओके. कारण माझं म्हणणं असं आहे, तुम्ही जितकं सतत स्वतःला तुम्ही अपडेट ठेवत राहाल ना, तितकं तुम्ही उत्तम देऊ शकता बरोबर. समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही प्रशिक्षण देता किंवा ॲज अ ॲक्टर, ॲज अ डिरेक्टर सुद्धा. त्यामुळे ट्रेनिंग हे अत्यंत गरजेचं आहे. जे म्हणतात, की आम्ही ट्रेनिंग नाही घेतलेलं, आमच्याकडे उपजत कलागुण आहेत किंवा आम्ही ते करतोय. तर उपजत कलागुण असणं गरजेचंच आहे. ते असतंच. पण जेव्हा तुम्ही एखाद्या दिग्दर्शकाकडे काम करता किंवा एखाद्या सीरियलला काम करता, तर काही जण असतात ज्यांना पटकन सीरियल मिळते पहिल्या फटक्यात विदाऊट ट्रेनिंग त्यांच्या लूकवरती. पण जेव्हा तुम्ही त्या डिरेक्टरकडे काम करत असता, तेव्हा इनडायरेक्टली तुमचं ट्रेनिंग चालूच असतं. जेव्हा अख्खी एक सीरियल तुम्ही करता, जेव्हा अख्खं एक नाटक तुम्ही करता, तेव्हा तो दिग्दर्शक हा तुमचा ट्रेनर असतो. आणि तो तुम्हाला त्यातले खाचखळगे किंवा बारकावे सांगत असतो. सो तुम्ही असं प्रशिक्षण घ्या किंवा तुम्ही ऑफिशियली कुठेतरी एखाद्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्या. आता खूप उत्तम संस्था आहेत. देशामधल्या म्हणायचं झालं तर एन.एस.डी आहे, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा जी सगळ्यात मोठी संस्था आहे. त्याच्यानंतर ललित कला केंद्र आहे, मास्टर ऑफ थिएटर म्हणजे आमचं अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट आहे, ज्या युनिव्हर्सिटीच्या संस्था आहेत. अशा अनेक संस्था आहेत किंवा एफ.टी.आय आहे, म्हणजे फिल्मच्या बाबतीमध्ये हे प्रशिक्षण घ्यायचं झालं तर. आणि या संस्थांमधनं अनेक दिग्गज नट, दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर हे बाहेर निघालेले आहेत आणि ते उत्तम काम करतात. किंवा अनेक वर्कशॉप्स आहेत, अनेक शिबिरं आहेत. फक्त तिथे तुम्ही माहिती घेऊन जाणं गरजेचं आहे, की तिथे एक्झॅक्टली कोण शिकवतंय आणि जी व्यक्ती शिकवतीये, त्या व्यक्तीने त्याच्या आयुष्यामध्ये खरंच तेवढं ट्रेनिंग घेतलेलं आहे का? किंवा आता Google आणि ह्याच्यामुळे ते खूप सोपं आहे. आपण नाव टाकलं की सगळी आपल्याला माहिती अवेलेबल होते. त्यामुळे पहिल्यासारखं असं नाहीये. म्हणजे एक फक्त अनुभव सांगतो, की आपण आपल्या वर्कशॉपमध्ये काही मंत्र शिकवतो. डिक्शनसाठी वगैरे. तर ते मंत्र आपल्या वर्कशॉपमध्ये आपण शिकवत असताना एक स्टुडंट आली आणि तिने सांगितलं, "सर मी हे आधी शिकलेलं आहे, पण हे तुम्ही काहीतरी वेगळं शिकवताय." म्हटलं, "म्हणजे काय शिकलीस तू?" "हे बघा माझ्याकडे नोट्स पण आहेत." आणि असं म्हणून तिने ज्या नोट्स काढल्या, त्या नोट्स आपल्याच अकॅडमीच्या होत्या. आणि ते मंत्र म्हटलं, "तू कुठे शिकलीस?" तर म्हणे, "मी अशा-अशा एक व्यक्ती आहे त्यांच्याकडे शिकले." म्हटलं, "अगं इथे खाली नाव पण त्यांनी काढलेलं नाहीये त्या नोट्सवरचं. आणि तू म्हणतेस ते वेगळे आहे, त्याचे उच्चार वेगळे आहेत." तर सांगायचं तात्पर्य असं की अ, आपल्याला हे सजग होणं जास्त गरजेचं आहे किंवा आपल्याला आपण कुठे प्रशिक्षण घेतो, तिथे उत्तम आपल्याला प्रशिक्षण मिळेल की नाही. कारण शेवटी तुमची ती इन्व्हेस्टमेंट असते. ते भले तुम्ही ₹1, ₹2 किंवा जे काही तुम्ही पैसे इन्व्हेस्ट कराल, तिथे तुम्ही फी भरता. ती फी पुढे जाऊन तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व त्यातनं डेव्हलप होणं आवश्यक आहे. तुम्हाला काम जर मिळालं, तर त्या कामामधनं तुमची ती फी रिकव्हर होते किंवा तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप होतं, तुम्हाला कॉन्फिडन्स मिळतो, यातनं तुम्हाला ते रिटर्न्स मिळतात. त्यामुळे हे खूप गरजेचं आहे. म्हणून मला असं वाटतं, की तुम्ही डायरेक्ट प्रशिक्षण घ्या किंवा इनडायरेक्ट घ्या. पण प्रशिक्षण घेणं आणि उत्तम गुरूकडे प्रशिक्षित होणं हे जास्त गरजेचं आहे. आणि त्याचा पुढे खूप उपयोग होतो. म्हणजे पहिलं काम पटकन कदाचित मिळतं, पण आजकाल कसं आहे, की काम पटकन मिळतं. पण ते काम टिकवायचं असेल, तर तुम्हाला उत्तम ट्रेनिंग, उत्तम टॅलेंट हे अत्यंत गरजेचं आहे. खूप छान. वेद ॲक्टिंग अकॅडमीची मुलं मी बघतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये खूप आहेत आणि खूप जणांनी खूप चांगले-चांगले, मोठे-मोठे रोल्स केले. तर तुम्ही असेच काही सक्सेस स्टोरीज सांगू शकता का? सक्सेस स्टोरीज आपल्या भरपूर आहेत आणि म्हणजे आत्ताच लेटेस्ट एक मूव्ही येतेय. नक्सलाइट्स वरती एक मूव्ही आहे, अदा शर्मा बस्तर नावाची काहीतरी. तर त्याच्यामध्ये आपली एक स्टुडंट आहे. म्हणजे हिंदीमध्ये सुद्धा आता बॉलिवूडमध्ये पण वेदचे कलाकार आहेत. निधी नावाची. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार जो मिळाला होता, खारी बिस्किट मूव्ही सगळ्यांना माहिती असेल हां. झी टॉकीजची. तर त्यातली जी लीड होती खारी, ती आपल्याकडची स्टुडंट आहे किंवा तिचं काम सुद्धा आपल्याकडनं मिळालं होतं. अरे वाह! त्यानंतर तू माझा संगाती सिरियल लागायची, त्यातले तिन्ही बालकलाकार म्हणजे
मैथिली पटवर्धन म्हणून एक स्टुडंट आहे, जिला नंतर महाराष्ट्र शासनाचा पिप्सी नावाच्या मूव्हीसाठी पुरस्कार सुद्धा मिळाला. ती आपली स्टुडंट आहे. फुलपाखरू सिरियलमध्ये निलय घैसास म्हणून जो होता, तो आपल्या बेसचा आहे. किंवा आता धर्मवीर पिक्चर जो आता येईल, पहिला आणि दुसरा भाग, याच्यामध्ये प्रसाद बेर्डे म्हणून आपला एक स्टुडंट आहे. ओके. असे बरेच जण आहेत. म्हणजे मटात सन्मान पुरस्कार एक वर्ष ज्या तिन्ही बालकलाकारांना मिळाला होता, तिथे तिघही आपल्याकडचे स्टुडंट होते. शिवाय मला एक मेन्शन करायला आवडेल की तुंबाड नावाची मूव्ही होती. तर त्या तुंबाडमध्ये जो लीड होता त्याचं डबिंग हे आपल्या बेचच्या स्टुडंटने केलं. अरे वा. आणि दोन्ही कॅरेक्टर, म्हणजे पहिला जो होता लहान मुलगा तो, आणि नंतरचा जो लीड आहे तो. ओके. सो डबिंगसाठी पण आपल्याकडनं जवळपास 350 ते 400 मुलांनी आतापर्यंत डबिंग केलेलं आहे आपल्या. एक 350-400 मुलं कमर्शियली आपली काम करतायत. मग ती लहान असतील, मोठी असतील, मग ती नाटकातनं असतील. आणि आणखीन एक आनंदाची गोष्ट सांगायला आवडेल ती म्हणजे केदार शिंदे यांचा महाराष्ट्र शाहीर जो चित्रपट आला होता, म्हणजे माहिती असेल तुला, तर त्याच्यामध्ये आलोक आणि ओंकार हे आपले वेदचे स्टुडंट आहेत, जे असिस्टंट डिरेक्टर म्हणून तिथे काम करत होते आणि आता त्यांच्या इंडिव्हिज्युअल सिरियल वगैरे पण चालू आहेत किंवा ते ॲज अ ऍक्टर म्हणून काम करतायत. त्यानंतर इशिता गोखले म्हणून आपली एक मेंबर आहे, जी कॉस्ट्युम डिझायनर म्हणून काम करते. किंवा अमरीश पतंगे म्हणून आपला एक मेंबर आहे, जो राम सेतू किंवा अशा ज्या बॉलिवूडच्या फिल्म्स आहेत, म्हणजे अक्षय कुमारच्या जवळपास सगळ्या मूव्हीजना त्याच्या कंपनीचं, म्हणजे आर्ट डिरेक्टर जे आहे, तो आर्ट डिरेक्टर आहे. ओके. तर त्याची कंपनी आहे. ओके. तर त्या कंपनीकडनं आर्ट डिरेक्शन या सगळ्या मूव्हीजना असतं. तर त्यामुळे नुसतंच अभिनय क्षेत्रात नाही, तर डिरेक्शन, आर्ट डिरेक्शन, कॉस्ट्युम डिझायनर या सगळ्या फील्डमध्ये आपले कलाकार आहेत आणि याचा मला खूप अभिमान वाटतो दरवेळी. त्यामुळे बरेच जण उत्तम काम करतायत. आणि सर तुमच्या आता बाल कलाकारां म्हणजे नाटकांचा जो हा. ग्रुप आहे हा. त्याला काहीतरी रेकॉर्ड वगैरे मिळाले की नाही? हो हो हो. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या बालनाट्याने केलं. ओके. आणि माझ्या अंदाजाने, म्हणजे आम्ही लिम्काला पण अप्लाय केलं होतं, पण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचा क्रायटेरिया असा आहे की 13 वर्षाच्या वरती ते रेकॉर्ड एक्सेप्ट करतात. आणि आपल्याकडे आपला जो रेकॉर्ड झाला तो 5 वर्षापासून 14 वर्ष 15 वर्षापर्यंतची 140 मुलं घेऊन आपण बालनाट्य सादर केलं होतं 2 तासाचं पूर्ण, जे आतापर्यंत कोणीच केलेलं नाहीये. आणि ज्याच्यामध्ये 8 लेखक होते, ज्या 8 लेखकांची बालनाट्य घेऊन, म्हणजे त्यांचं बालनाट्य म्हणण्यापेक्षा 8 लेखकांच्या बालनाट्यांमधला त्याचा साचा किंवा त्याची कन्सेप्ट घेऊन एक नवीन बालनाट्य डॉक्टर समीर मोने म्हणून यांनी लिहिलं होतं. आणि त्याच्यामध्ये 6 दिग्दर्शकांनी काम केलं होतं. बाकी तांत्रिक टीम होती भरपूर आणि 140 मुलं होती. आणि त्याला आता ओरिसा नॅशनल फेस्टिवलला सुद्धा बेस्ट प्ले म्हणून अवॉर्ड मिळाला. सो असा एक वेगळा प्रकार करून पाहिला. आणि ज्याची स्टोरी मेन अशी होती की बालनाट्याची सुरुवात जी सुधा करमरकरांपासून झाली, सुधाताईंपासून, त्यांनी लिटिल थिएटर मधनं झाली. तर तेव्हापासून आतापर्यंत बालनाट्याचा प्रवास कसा कसा घडत गेलाय हा त्या नाटकात दाखवायचा प्रयत्न होता. आणि पुंगीवाला एक कॅरेक्टर होतं आणि त्या कॅरेक्टरच्या माध्यमातून तो प्रवास आपण प्रेक्षकांसमोर मांडला. आणि त्याचे 5 प्रयोग आपण केले होते आणि 5ही प्रयोग हाऊसफुल होते. आणि त्याचा पुन्हा आता काही प्रयोग कदाचित सुट्टीमध्ये आपले होतील त्याचे. अच्छा, खूपच छान. सर्व प्रेक्षकांना देखील आव्हान आहे की हे नाटक तुम्ही नक्की बघा, तुम्हाला सर्वांना आवडेल. आता आपण जसं म्हणत होतो की जिथे आपण प्रशिक्षण घेतो ती संस्था किंवा जे शिकवणारे आहेत ते किती कॅलिबर आहेत, ते किती कॅपेबल आहेत ते गरजेचं आहे. नाहीतर कसं होतं की काही लोक फक्त एक पैसा कमवण्याचं साधन किंवा बिझनेस माइंडसेटने संस्था किंवा अकॅडमी सुरू करतात. पण तेच जर वेद ऍक्टिंग अकॅडमीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर त्यांच्या सक्सेस स्टोरीवरनं तुमचं दिसतंय की एक म्हणजे अभिनय घडवणं, अभिनेता घडवणं किंवा अभिनय क्षेत्रात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारी मुलं घडवणं हे तुमचं एक खासियत आहे. तर याबद्दल अजून काही तुम्हाला सांगायचं असेल तर? बेसिकली मी असं सांगेन, आता तू एक खूप छान मुद्दा सांगितलास की प्रोफेशनली विचार केला पाहिजे. म्हणजे मी ऍज अ ऍक्टर असं सांगेन, जे लोक विचार करतायत ऍक्टिंग कडे करिअर म्हणून बघायचा किंवा कुठल्याही फील्डकडे, माझं असं सांगणं आहे की प्रोफेशनली त्यांनी खरंच याचा विचार करावा. कारण आताचा एक तर पिरियड खूप फास्ट आहे. म्हणजे पहिले असं असायचं की पहिले नाटक हे एक पायरी होती. पहिले नाटक करायचं, मग नाटकामधनं चांगलं काम करून मग सिरियल, मग सिरियल मधनं फिल्म. आता उलट झालंय. आता फिल्म पासनं प्रवास तो मागे येतो.
तर किंवा बाहेर तुम्ही एकदा तुमचा चेहरा सिरियल मधले बरेच जण नाटकांमध्ये येतात. तर ते खरंच सिरियसली घ्या. ॲज अ ॲक्टर तुम्ही प्रोफेशनली त्याचा विचार केलात, तर तुमचं करिअर 100% होऊ शकतं. आणि त्यासाठी पूर्ण तुम्हाला विचार करायला लागतो. आणखीन एक मला सांगायला आवडेल, की बरेचदा असं होतं, की माझ्याकडे बरीच मुलं येतात, म्हणजे कॉलेजची मुलं येतात आणि मला विचारतात, की "सर आम्हाला किंवा दादा एकांकिका आम्ही आत्ता केलेली आहे आणि आम्हाला आता दुसरी एकांकिका करायची आहे, असं करायचंय, तसं करायचंय. मग आम्ही नाटक करणार आहोत." आणि मग आम्ही नाटक आणि मी म्हटलं, "मग सीरियल पण ट्राय करा तुम्ही किंवा तुम्ही फिल्मचा विचार करा, असिस्ट करा, तुम्ही शिका." तर नाही, नाही आम्हाला अजून एक 2-3 वर्ष एकांकिका करायच्या आहेत. मग आम्हाला प्रायोगिक नाटक एखादं काहीतरी करायचं आहे किंवा आम्हाला रंगभूमी बरोबरच आम्हाला जोडून राहायचंय. आम्हाला कायम नाटकच करत राहायचंय. तर हे वाईट नाहीये. पण मला आता या अनुषंगाने मला सगळ्यांनाच सांगायला आवडेल, की जर तुम्हाला करियर म्हणून हे तुम्ही फील्ड बघत असाल, तर ह्याचा व्यवसाय म्हणून विचार करा. तो गरजेचा आहे. कारण बरेच जण मी असे पाहिलेत, जे जवळपास 8-8, 9-9 वर्ष हे नुसत्या एकांकिकाच करतात. हो. किंवा नुसतं नाटकामध्येच राहतात. मी स्वतः केल्यात एकांकिका, मी स्वतः प्रायोगिक नाटकं केली आहेत. पण म्हणून मी अगदी हक्काने काही गोष्टी सांगू शकेन, की जर तुम्हाला करियर म्हणून करायचं तुम्हाला आवड म्हणून करायचं आहे किंवा काही जण असतात, की आम्हाला जॉब करायचा आहे आणि आम्हाला एक कला म्हणून आम्हाला जोपासायचं आहे. मग तुम्ही एकांकिका करा, तुम्ही नाटक करा आणि फक्त तेच करा. पण बरेचदा असं असतं, माझा एक स्टुडंट होता, आहे म्हणजे, की ज्याच्या घराची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर आहे. पण त्याचं म्हणणं, की नाही माझ्याकडे मी रंगभूमीला सोडणार नाही. माझी पॅशन आहे. अरे पण घरचे पण जबाबदारी आहे. तुला काहीतरी मला कधीतरी मिळेल, कधीतरी मला पण एकांकिकांमधनं तितकं नाही मिळत. आणि तुम्हाला कुठेतरी कमर्शियल विचार करावा लागतो, जर तुम्हाला हे करियर म्हणून करायचं. तुम्हाला करियर म्हणून करायचंय तर तुम्हाला आता जसं आता YouTube चॅनल आहे किंवा तुम्हाला शॉर्ट फिल्म्स असतील, तुम्हाला ॲड फिल्म असतील. तुम्हाला जितकं एक्सपोजर घेता येईल स्वतःसाठी तेवढं तुम्हाला एक्सपोजर घ्यायला लागतं. पण बरेचदा असं होतं, की नाही आम्हाला प्रायोगिक नाटक करायचंय किंवा आणि बरेचदा चुकीच्या अ, दिशेने त्यांना गाईड केलं जातं. की नाटकच फक्त आहे आणि मग ते फक्त नाटक, स्क्रिप्ट आणि मग त्या बुद्धी सर्कलमध्ये राहून एका पॉइंटला असं होतं, की त्यांना कळतं, की अरे, मी इतकी वर्ष एकांकिकाच करतोय, पण माझ्याबरोबर जो एकांकिका करत होता, तो आता सीरियलमध्ये स्टार आहे. तो आता फिल्ममध्ये स्टार आहे किंवा दुसरा कोणीतरी छान नोकरी करतोय आणि उत्तम कमवतोय. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला मेन्शन करायला आवडेल या माध्यमातनं सगळ्यांनाच, की अभिनय किंवा ही कला, कला म्हणून जर बघत असाल, तर तो भाग खूप उत्तम आहे. पण त्याबरोबर तुमचा स्वतःचा बॅकअप असणं गरजेचं आहे. जसं नोकरी. म्हणजे बरेच जण माझ्याकडे येतात आणि मी त्यांना स्पष्ट माझं मत देतो. अर्थात काही जणांचं मत वेगळं असू शकतं. पण जेव्हा माझ्याकडे येतात, की "सर आम्हाला एक हे खूप छान वाटतंय पॅशन म्हणून. आम्ही आता आमच्या नोकरीला कंटाळलोय आणि आम्ही नोकरी सोडून देतो आणि आम्ही फुल टाईम याच्यामध्ये येतो." तर मी त्यांना सांगतो, डेफिनेटली तुम्ही हा विचार डोक्यात ठेवा, पण लगेच नोकरी सोडू नका. जोपर्यंत तुम्हाला समजा ₹10 मिळतायत नोकरीमधनं, जोपर्यंत तुम्हाला ₹10 या प्रोफेशनमधनं मिळणार नाहीत, तोपर्यंत नोकरी सोडू नका. जर तुमच्यावर तुमचं घर किंवा तुमचा परिवार पूर्ण अवलंबून असेल तुमच्यावर तर. तुमच्याकडे बॅकअप आहे तर तुम्ही रिस्क घेऊ शकता. पण बरेचदा असं होतं, की एखादी एकांकिका केल्यानंतर किंवा एखादा परफॉर्मन्स केल्यावर किंवा एखादं वर्कशॉप केल्यावर, म्हणजे एक वर्कशॉपचा फाउंडर म्हणून हे सांगणं खरं तर कमर्शियली चुकीचं आहे. पण मला ते जे आहे ते सांगायला आवडेल, की तुम्ही आधी तुमचं घर, तुमचा करियर याचा विचार करा. बरेचदा असं होतं, की नाही आम्ही काही जण कॉलेजचे असतात. मग आम्ही एज्युकेशन नको, आम्ही फिल्ममध्ये सुरू करतो. मी सांगतो नाही, पहिले तुम्ही तुमचं प्रशिक्षण जे काही ट्रेनिंग आहे, तुमचं टी-वाय किंवा ग्रॅज्युएशन असेल किंवा ज्या काही तुम्ही ज्याच्यात आलेले आहात ते पूर्ण करा. तुमच्या आई-वडिलांच्या अपेक्षा असतात त्या पूर्ण करा. मग आई-वडिलांना सांगा, की आम्हाला 1 वर्ष तुम्ही द्या. जे वर्ष आमच्यासाठी असतं. मी स्वतः ते केलं होतं कारण. मला घरनं सपोर्ट नव्हता. माझ्या आईचा जो काही आहे तो थोडा सपोर्ट होता. पण वडिलांचं म्हणणं होतं, "नाही, तू नोकरीच करायला हवीस." तर म्हटलं, "ठीक आहे." मी बी-कॉम झालं. बी-कॉम केल्यावर मी एक एक्सपोर्ट-इम्पोर्टचा कोर्स झाला होता. त्यानंतर मी नोकरी केली. मी एका इन्शुरन्स कंपनीमध्ये जॉबला होतो आणि बँकेमध्ये जॉबला होतो. आणि मग ते झाल्यानंतर एन-एस-डी-साठी माझं फायनल इंटरव्ह्यू राउंडला सिलेक्शन झालं होतं. तेव्हा मी त्यांना सांगितलं, की मला 1 वर्ष द्या. मी 6 महिने म्हटले होते तेव्हा. त्यानंतर ते महिने वाढले. तर म्हटलं ह्याच्यात जर मी नाही काही करू शकलो,
तर मी परत नोकरी जॉइन करेन. आणि मग माझी आवड म्हणून मी चालू ठेवलं असतं. पण त्याच्यामध्ये मग मला अपॉर्च्युनिटी मिळाली. मला एक सीरियल मिळाली तेव्हा. 2 सीरियल मिळाल्या. चिमणी पाखरं म्हणून एक सह्याद्रीची आणि राजा शिवछत्रपती तेव्हा अमोल कोल्हेंची सीरियल होती ती. आणि मग पुढे माझं करिअर म्हणून मी तिथे विचार करायला सुरुवात करू शकलो. सो मलाही सगळ्यांना हेच सांगायचं आहे, की आई-वडिलांच्या अपेक्षा पहिले पूर्ण करा. आणि जर तुम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या, तर तुम्ही त्यांना सांगू शकता, की आता इतका पिरियड आम्हाला द्या. ह्या पिरियडमध्ये जर आम्ही काही नाही केलं, तर आम्ही जॉब करू. तुम्ही जॉब सायमल्टेनियसली करूच शकता. आता आविष्कार म्हणून जी संस्था आहे, त्या संस्थेमध्ये नाटक केलं जातं. म्हणजे त्यांच्या तालमी संध्याकाळी असतात आणि त्यांचे प्रयोग शनिवार, रविवार असतात. आणि तिथे अनेक माझे मित्र असे आहेत, की जे रेग्युलर जॉब करतायत आणि मग जाऊन नाटक करतात. पण आवड म्हणून. त्यांचा प्रोफेशन त्यांचा जॉब आहे. तिथे मेन काम करतात. पण नाटक म्हणजे त्यांनी कला पण जोपासली आणि ते अर्निंगचा पण विचार करतात. सो जोपर्यंत तुमचा बॅकअप उत्तम नाही, तोपर्यंत सगळ्या फॅमिलीला रिस्कमध्ये किंवा त्यांना अडचणीत टाकून असे निर्णय घेऊ नका. तुमच्या स्वतःवर विश्वास ठेवा. ट्रेनिंग किंवा आत्ता अशी सिच्युएशन आहे, की आत्ता खूप उत्तम कामं मिळतात. आणि इंडस्ट्रीमध्ये कामं आहेत. मग सगळ्याच अनुषंगाने काम आहे. नुसतंच अभिनय नाही, दिग्दर्शन आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं पोट भरणार नाही असं 100% होणार नाही. पण हातामध्ये असलेली गोष्ट सोडून पळत्याच्या मागे लगेच धावायचा विचार करू नका. बॅकअप सेट करा आणि मग जा. खूप महत्वाचं दादा तू सांगितलं. कारण यामध्ये ना खूप जणांचा गोंधळ होतो. कारण मी बघितले अशी खूप सारी मुलं म्हणजे लगेच जॉब वगैरे सगळं सोडतात. आम्हाला फुल टाईम आता हे करायचं आहे आणि नंतर ऑडिशन्स देणं म्हणजे खूप महिने वगैरे घालवतात, धक्के खातात किंवा काही-काही जण असे आहेत माझे मित्र त्यांनी घरी सांगितलं नव्हतं आम्ही जॉब सोडलाय ते. रोज सकाळी उठून ऑडिशनला जायचे. 5-6 महिने असं केलं आणि नंतर शेवटी काही होत नव्हतं. कारण पैसे पण लागतात ना सर्व्हाइव्हसाठी केव्हाही, आणि ते नसतील तर मग खूपच हे होतं. नंतर असं झालं, की त्यांनी आता जॉब जॉइन केला आणि अभिनयाचा पूर्ण नाद सोडून दिला. असं होतं. त्यामुळे तू जे सांगितलं ते अगदी बरोबर आहे, की जोपर्यंत तुम्हाला कॉन्फिडन्स येत नाही तोपर्यंत तुम्ही साइड बाय साइड हां, त्याचं म्हणजे ठेवा. माझं म्हणणं आता त्या मित्रांचं तुझ्या जसं झालं, की त्यांनी कंप्लीटच सोडून दिलं ना हे. हां. तर माझं म्हणणं दोन्ही तुम्ही बॅलन्स करू शकता. हो. तुम्ही जॉब करा. अशा अनेक संस्था आहेत. अनेक ग्रुप्स जॉइन करता येतील. म्हणजे आता वेदकडनं आपण राज्यनाट्य किंवा वेगवेगळ्या कॉम्पिटिशन करतो किंवा कल्याणमध्ये अभिनय कल्याण अभिजित चं पण इथे अभिजित येऊन गेला होता. किंवा अंकुर म्हणून एक आहे अंकुर ब कला संस्था. अंकुर म्हणून एक माझा मित्र आहे. ओके. तर त्याची एक संस्था आहे. तर असे असे बरेच जण आहेत जे अगदी मुंबईपर्यंत वेगवेगळ्या संस्था आहेत. तर तुम्ही त्या संस्थांकडनं जॉब करून तुम्ही नाटक करू शकता. आणि कुठेतरी तुम्हाला आवडच आहे, तुम्हाला कामच करायचं आहे आणि कुठेतरी तुम्ही दिसत राहणं गरजेचं आहे लोकांसमोर. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे, की मी सतत दिसलो पाहिजे, तर लोकांना कळेल हा आहे. बरोबर. आणि जेव्हा जसं आता तूही अनेक सीरियलमध्ये काम करतोयस, उत्तम काम करतोयस किंवा फोटोशूट्स असतील किंवा आता पॉडकास्ट आहे, इंटरव्ह्यू घेणं आहे. याच्यामधनं जेव्हा तू दिसतोस, तेव्हा एकतर तुझं ट्रेनिंग होत राहतं इनडायरेक्टली, तू पॉलिश होत राहतोस. तू कॅमेऱ्यासमोर येतोस, त्यामुळे लोकांना कळतं हा ॲक्टर आहे, हा काम करतोय आणि त्यातनं तुला कामं मिळत जातात. बरोबर. सो तुझं जॉबमधनं अर्निंगही चालू राहतं, इथे तू दिसतोय सुद्धा आणि मग हळू तुला इकडे काम जेव्हा वाढेल, तेव्हा असे अनेक जण आहेत, हां. की ज्यांनी म्हणजे पूर्वी आता प्रशांत दामले किंवा अनेक लोक आहेत, की जे बँकेची नोकरी ठेवून त्यांनी नाटकं आणि हे सगळं केलंय आणि एका पॉइंटला काही जण असे होते, की ज्यांनी ओके आता हे फुल टाईम म्हणून करायचंय, यातनं उत्तम पैसे मिळतायत, तेव्हा त्यांनी जॉब सोडायचा विचार केला. सो त्यामुळे या दोन्ही गोष्टी बॅलन्स होऊ शकतात. आणि प्लीज आवड तुमची असेल जर ॲक्टिंग किंवा पॅशन असेल, तर ती सोडू नका. आयदर हे किंवा हे ठरवण्यापेक्षा दोन्ही सायमल्टेनियसली करा. ते बॅलन्स करा आणि मग व्यवस्थित विचार करून, प्लॅन करून मग निर्णय घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमची कला पण जोपासता येईल आणि तुमचं घर पण त्याच्याबरोबर म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही. अजून एक महत्वाचं, की एक योग्य गुरु मिळणं देखील खूप महत्वाचं आहे. हो, जसं तू म्हणाला. कारण कसं होतं या क्षेत्रात फसवणूक देखील खूप होते. हो, कारण काही-काही लोकं ना ऑडिशनच्या नावाखाली पैसे घेतात, हो. की इव्हन काम मिळवून देतो असं सांगून पैसे घेतात. त्यामुळे एक योग्य गुरु, एक मार्गदर्शन किंवा जे या क्षेत्रात काम करतात त्यांच्याशी सल्लामसलत करणं देखील खूप गरजेचं आहे. तर या बाबतीत तू काय सांगशील? करेक्ट आहे. योग्य गुरु असणं म्हणजे माझ्या नशिबाने मला फार लहान वयामध्ये अ, मी मगाशी स्मिताताईंचं जसं नाव घेतलं, की स्मिता तळवलकर आहेत, वामन केंद्रे ज्यांच्याकडनं मी ट्रेनिंग घेऊन प्रशिक्षण घेतलं थिएटर आर्टला असताना.
विजय केकरे आहेत, शफात खान आहेत, असे खूप दिग्गज, पुरुषोत्तम बेर्डे आहेत, असे खूप दिग्गज गुरु आहेत की ज्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं. तर असे लोक आपण त्यांच्यापर्यंत अप्रोच होऊ शकत नाही असं नाही. दरवेळीच तुम्हाला काय म्हणूयात, आता एखादं समजा आता वेद आहे, तर तुम्ही जेव्हा वेदमध्ये ऍडमिशन घेता किंवा वेदमध्ये तुम्ही येता, प्रशिक्षण घेता, त्याच्यानंतर समजा तुम्हाला असं वाटलं की आपल्याला एखादा कॉल आलाय आणि ते म्हणतात की ऑडिशन आहे आणि त्याच्यासाठी पैसे घ्यायचे, तर तुम्ही हक्काने मला फोन करू शकता. आणि बरेच स्टुडंट करतात डेफिनेटली, की काय करू आम्ही, जाऊ का नको. आणि मी त्यांना हेच सांगतो किंवा मी सगळ्यांना हेच सांगेन की कुठलीही ऑडिशन ही पैसे देऊन घेतली जात नाही. चित्रपट महामंडळाचं आपण एक वर्कशॉप केलं होतं, वेद आणि चित्रपट महामंडळ असं. आणि तिथेही त्यांनी सांगितलं होतं की ऑडिशनसाठी पैसे घेतले जात नाही. तो इंटरव्ह्यू असतो ना, ज्याच्यामधनं तुमचं सिलेक्शन होतं. उलट तुम्ही सिलेक्ट झाल्यावर तुम्हाला पैसे मिळतात. हां, काही कास्टिंग एजन्सी आहेत किंवा काही अशा एजन्सी आहेत की ज्या तुम्हाला काम मिळाल्यानंतर तुमच्या मानधनामधनं पर्सेंटेज घेतात. ते बरोबर आहे. पण ते आधी तुमच्याशी क्लिअर केलं जातं. बरेचदा असं होतं की सांगितलं जातं की तुमचा पर डे, म्हणजे माझ्याकडे अनेक आतापर्यंत अशी उदाहरणं आहेत की आम्हाला सांगतायत की तुमचा पर डे 25,000 आहे. 25,000 पर डे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी 5,000 द्यायचे आणि मग नंतर तुमचं सलग 7-8 दिवस शूटिंग लागणार आहे आणि तुम्हाला 25,000 मिळणार आहे. मग मी त्यांना, म्हणजे ज्यांनी मला कॉल केला होता, मी त्यांना म्हटलं, तुम्ही एक काम करा, तुम्ही समोरच्या व्यक्तीला सांगा की जेव्हा 25,000 मिळतील ना, तुम्ही 25 नका देऊ, तुम्ही 20,000च द्या. बरोबर. हो म्हणतात का बघा. आणि मग ते समोरनं रिप्लायच करत नाहीत. कारण त्यांना ते 5,000 हवे असतात. अशा अनेक फ्रॉड काय म्हणूयात, एजन्सी म्हणूयात किंवा असे अनेक लोक आहेत की जे चुकीच्या मार्गाने अशा पद्धतीने नाव खराब करतात, पैसे मिळवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे इतकं लक्षात ठेवायचं की आपण पैसे देऊन काम करायचं नाही. तुम्ही काम करता, त्याचे तुम्हाला पैसे मिळतात. मग भले ते कमी जास्त असतील किंवा भले तुम्ही, तुमचा डिसिजन असेल की एखाद्या ठिकाणी मी काम करेन, माझी आवड आहे, मला पैसे नकोय. पण पैसे घेऊन, तुम्ही पैसे देऊन काम करू नये. आणि जर द्यायचे असतील तर तुम्हाला काम केल्यावर जे मानधन मिळतं त्यातनं कट तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही एवढी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करताय, तर एवढ्या वर्ष तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये किंवा टेक्नॉलॉजीमध्ये काय बदल झालेले जाणवले? बदल पण आता आपण बदलामध्येच आपण आहोत. कारण प्रचंड बदल जाणवलेत आणि एवढी वर्ष म्हणण्यापेक्षा आता मी मगाशी जे म्हटलं की स्पीड जो आहे ना, तो आज आणखीन वाढणार आहे. म्हणजे आता जर आपण पाहिलं असेल तर पहिले प्रमोशनसाठी वेगवेगळ्या चॅनल्सवरती वेगवेगळे जे शोज असतात, फिल्म किंवा सिरियल प्रमोट करायला यायच्या. मग ते चला हवा येऊ द्या आहे किंवा हास्य जत्रा आहे, कपिल शर्मा शो आहे. पण आता ह्या गेल्या काही महिन्यांमध्ये जर तू पाहिलं असशील तर युट्यूबर्स जे आहेत ते, त्यांना प्रमोशनसाठी बोलवलं जातं. म्हणजे सगळ्यात आधी मी फार म्हणजे आपण कदाचित लहान होतो तेव्हा नाटक वगैरे आपण पाहिलं असेल किंवा नाटकं आपण जेव्हा बघत होतो, तर तेव्हा इतकं डायरेक्ट पब्लिक अप्रोच होऊ शकायचं नाही. आता एखाद्या गावामध्ये बसून सुद्धा, म्हणजे खेडेगावामध्ये बसून सुद्धा एखादा मनुष्य त्याच्या मोबाईलचा उपयोग करून सुद्धा स्टार होऊ शकतो. बरोबर. का? तर त्याला बघणारे कॅनव्हासच ओपन होतो ना. तू स्वतः तुझी मूव्ही आत्ता जे आपण करतोय, मी म्हटलं की आता हे इतके लोक बघतायत किंवा इतके लोक त्याच्यातनं काही गोष्टी बघतील, ते शेअर करतील. त्यामुळे आपले चेहरे इतक्या लोकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्याच माध्यमातनं तुम्ही तुमची मूव्ही, तुमची फिल्म, तुमची सिरियल ही तुम्ही बनवू शकता. तुमचं स्वतःचं चॅनल असतं, ज्याच्यावर तुम्ही ते प्रमोट करू शकता. आणि मग तुम्हाला जी एस्टॅब्लिश चॅनल आहेत ती तुम्हाला बोलवतात किंवा प्रमोशनसाठी. हा प्रचंड मोठा बदल आहे. बरोबर. म्हणजे टीव्ही सिरियल्समध्ये काम करणारे जे ऍक्टर आहेत, तर त्या ऍक्टरपेक्षा मी असं म्हणत नाही कोण कमी कोण जास्त, ते सुद्धा ऍक्टर आहेत आणि युट्यूबर सुद्धा ऍक्टर आहेत. पण त्यांच्यापेक्षा जास्त स्टार व्हॅल्यू ही आजकाल YouTube किंवा या नाही, किंवा आता इन्स्टावरती, रीलवरती इन्फ्लुएन्सर आहेत. सो या सगळ्या गोष्टी आता वाढणार आहेत. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला ज्याचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता खरं तर असं होतं की हे खरं तर चुकीचं आहे. मला पर्सनली हे पटत नाही. पण ऑडिशन आपल्याकडे बऱ्याच येतात. तेव्हा विचारलं जातं तुमचे इन्स्टाला फॉलोअर किती आहेत? सो इन्स्टाला फॉलोअर असतील तर तुम्हाला काम मिळेल, असंही आहे. सो मी जे मगाशी म्हटलं ना तुला, ती गोष्ट खूप गरजेची आहे की तुम्ही सतत दिसत राहणं गरजेचं आहे. तुम्ही जितके दिसाल, आता जितके तुम्ही चॅनलवर तुमचे व्हिडिओ प्रमोट कराल किंवा जितके तुमचे रील्स असतील आणि क्रिएटिव्हिटी, म्हणजे याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी पण प्रचंड वाढली. तुम्हाला
कॅनव्हासच मोठा ओपन होतो ना. पहिल्यांदा तुम्हाला एकांकिका, नाटक, एखाद्या नाटकामधनं मला सीरियल मिळेल, मग पिक्चर मिळेल, मग मी स्टार होईन. नाही, तुम्ही आता घरामध्ये बसून तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करू शकता. नुसत्या गप्पा मारतात तरी सुद्धा ते, पण त्या गप्पा इंटरेस्टिंग वेने येणं गरजेचं आहे. त्यात क्रिएटिव्हिटी हवी. सो मला असं वाटतं हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात पॉझिटिव्ह बदल आहे. कारण त्याचे म्हणजे पॉझिटिव्हली मी तो घेतोय, की त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा टॅलेंट जो आहे, जर तुम्हाला तुमच्यावर कॉन्फिडन्स आहे, तर तुम्ही आणि तुमचा मोबाईल या 2च गोष्टी इनफ आहेत स्टार होण्यासाठी. पण त्यात सातत्य हवं. म्हणजे मी एक रील फेमस झालं, एक व्हिडिओ फेमस झाला, आता मी बसेन, झोप काढेन, आराम करेन, असेल हरित देईल खाटल्यावरी असं नाही. तुम्हाला ते सतत बनवत राहावं लागतं. तुम्हाला छान काहीतरी कंटेंट द्यावा लागतो आणि तेव्हा तो रीच उत्तम पोहोचतो. सध्या आता वेद ॲक्टिंग अकॅडमीचे कोणते प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि भविष्यात आम्हाला कोणते प्रोजेक्ट्स बघायला मिळणार आहेत? वेद ॲक्टिंग अकॅडमी बेसिकली आता ट्रेनिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. एक वेद कास्टिंग म्हणून आपलं एक विंग आहे, ज्याच्यामधनं अनेक जणांना जी आपली कामं मिळत असतात ती. तर त्याचं एक पुढे एक वेगळ्या लेव्हलने आपण काही प्रोजेक्टची कास्टिंग आपण आपल्याकडे घेतोय. म्हणजे माझं असं एक स्वप्न आहे, जे हळू-हळू होतंय पूर्ण आणि पुढे जाऊन आणखीन ते स्ट्राँगली होईल, की प्रत्येक प्रोजेक्टमध्ये चांगल्या चॅनलच्या किंवा चांगल्या प्रोडक्शनच्या वेदची वेदचे कलाकार हे असायलाच हवेत. आणि त्या अनुषंगाने मी म्हटलं रोहन मापुसकरांकडनं सुद्धा आपल्याकडे कास्टिंग केलं जातं किंवा मुकेश छाबरा त्यांच्याकडनं आता आपल्या निधीचं जे कास्टिंग मी सांगितलं ते त्यांच्याकडनं मुकेश छाबरा त्यांच्याकडनं आपल्या एका स्टुडंटचं कास्टिंग झालं होतं. सो असा एक कास्टिंग विंग जी आहे, तर ती आणखीन थोडी एक लेव्हल पुढे येते. त्याच्यानंतर वेदकडनं लवकरच एक बालनाट्य पुन्हा कमर्शियली येत आहे आणि एक फिल्म जी अजून प्रोसेसमध्ये आहे. सो अशी 3 मोठी प्रोजेक्ट आहेत, ज्याची कामं चालू आहेत. त्याची अनाउन्समेंट लवकरच करू. अरे वाह! खूप छान. धन्यवाद दादा, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आलात. थँक यू. तुम्हाला एम-पी क्रिएशनच्या टीमकडून खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हे आमच्याकडून तुमच्यासाठी एक गिफ्ट आहे. ते आमचे स्पॉन्सर आहेत रुचिताज फूड्स थँक यू. यांच्याकडून. थँक यू सो आणि हे मच. नक्की वापरा आणि कसं वाटलं सांगा. नक्की, नक्की. रुचिता फूड्स थँक यू सो मच आणि एम-पी क्रिएशन्स आणि तुझे खूप खूप आभार, थँक यू. की या माध्यमातनं संवाद साधायला आणि गप्पा मारायला आपण आज भेटू शकलो आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि सगळ्यांनाच थँक यू सो मच. तर हे होते संकेत ओक सर. यांच्याकडून आज आपल्याला वेद ॲक्टिंग अकॅडमी आणि अभिनय क्षेत्र याबद्दल बऱ्याचशा गोष्टी समजल्या. तर भेटू आपण पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.